महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बाग. हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, या अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवड्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजे शेकडो महापुरुष. हे या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवड्या कळ्या. कोणत्या कवड्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. माते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बाग, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बाग. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, हे आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. आज येता नवीतली लेख आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालली. हे 16-17 वर्षाच्या पोराच्या खिशामध्ये आज आम्हाला गांजा सापडू लागली. आई बाप ते त्याचा घासून मरू लागला. हे व्यसनाच्या विळख्यामध्ये आणि सोशल मीडियाच्या आणि मोबाईलच्या विळख्यामध्ये माझं लेकरू अडकलं. का पोरानं? कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. वसंत हंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला. असं होता का म्हणाय? वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला. असं होता का म्हणाय? हे आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणगे टाकून जाणार. हे बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. पोरी आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. हे इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय माझ्या लेकरानं, आज एक काम करायचं, आज घरी जायचं माझ्या लेकरा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, माझ्या लेकरांनो, जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. हे आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला माझ्या लेकी सांगतो बघ, हे इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो, ज्यानं आई बापाच्या मोठी जन्म घेतला, आज घरी जायचं माझ्या लेकरा. हे त्या बिचारा गरीब आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आहे 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या घरी. 9 महिने 9 दिवस आई ज्या वेळेला तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतेस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या. पोरांनो, हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. पुरी या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. गेली 9 महिने साहेब त्या लेकराला या उदरामध्ये मी ठेवलं. गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला मी त्या लेकराची वाट बघते साहेब. कधी एकदाच माझं लेकरू माझ्या उदरातून या तळहातावरती येतं आणि कधी एकदाची मी त्याला डोळं भरून पाहते साहेब. ते लेकरू मला नाही दिसलं तरी चालेल, पण त्या लेकराचा जीव मात्र वाचला पाहिजे. पोरांनो, याच आईला तुम्ही एका वाक्यात सांगता, तुला काय कळतं ग मॉम, यू डोंट नो एनिथिंग, जस्ट कीप क्वाइट. त्या माऊलीला सगळं काय कळतं माझ्या लेकरानो. म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं. पोरानो, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो.
तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे माझ्या लेकरानं, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून तुझ्या समोर उभा आहे बघ माझ्या पोरी. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बघ. आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरी तुला सांगून जातो बघ. बघ, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला येणार, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव साला आई आहे पुरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल आणि टाहो फोडून गावात जर कोण ओरडून मला पोरग झालं म्हणून सांगितलं असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. बाप आज टाचा घासू लागला, ही आई आज पोलीस स्टेशनला उभं राहू लागली, तुझा बाप पोलीस स्टेशनच्या चौकीमध्ये नाक घासू लागला हरामखोरानो तुमच्यामुळं. म्हणून आज हे बाग तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भीड भाड तुका म्हणे स्थान थोर. अजिबात मी कोणाला भीत नसतं बघ. सत्य वास्तव तुझ्या काळजामध्ये पेरून जातं बघ पोरी. हे बघ माझ्या लेके, तू तुझी ओळख विसरलीस बघ माझ्या लेकरा. आई बापानं दिलेली ओळख, आई बापानं दिलेली ओळख तू विसरलीस बघ. या महामानवाने दिलेली तुला ओळख विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, तुझ्या डोक्यामध्ये दगड घालू लागला, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला तो हरामी. कारण पोरी तू तुझी ओळख विसरलीस बघ. तुला तुझी ओळख तयार करून देतो आज बाबासाहेबांच्या समोर. तुला तुझी ओळख तयार करून देतो बाबासाहेबांच्या समोर. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता. एवढी तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, तगड्यांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या पाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या झाली की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. माझ्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लाव घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून या राष्ट्राच्या रस्त्यावर असंख्य माझ्या फातिमा दिसू लागल्या. हे पोरे ती सावित्री माय आणि ती माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं साला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, कुठला तर मोडका तोडका मोबाईल तुला द्यावा आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या बोडासारखं जपलं. त्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा पोरी, तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करावं पोरी, तुझे शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस का पोरी तू? छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती जिजाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. शील सत्यप्रियता शस्त्रप्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. जीव गेला तरी चालेल. ट्रिबल शॉट करून जरा आवाज रे. जीव गेला तरी चालेल बघ. आई बापाची मान झुकता कामा नये, आई बापाची मान झुकता कामा नये बघ. ए पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली नीट ऐका रे माझ्या लेकरांना. नंतर घरात बसून आरामशीर मला ट्रोल करायचं माझ्या आई बहिणींची. ऐक, सगळी आबरू काढायची नालायकानं, पण नीट ऐका आता.
ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शब्द ठोकला. पोरा ऐक, बाप सांगतो पोरग माझ्या पोटाला आल्या, आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकतं, आई बापानं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून ते पोरग ज्या वेळेला आत्महत्या करतं, त्या बापानं जगायचं कसं रे पोरानो. कोणतं 2 कवडीचा बेगडी नाही पडद्यावरती येऊन तुम्हाला सांगतो विमल खाव, गुटखा खाव, 3 पत्ती रमी खेलो, आणि तो बाप सांगतो पोरा निर्व्यसनी राहायचंय कारण तू वाघ आहेस, आणि तो बाप हरतून तुम्ही त्या बापाला पायाखाली घेता. हे ऐक ना, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शब्द टाकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं, वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजाचा. संभाजी राजांना काही तर झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टाप टाप गळत आहे, आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य है, वो हमारे चरणों में रहा. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. पोरानं, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? व्यसनाच्या विळख्यामध्ये आम्ही अडकू लागलो. अरे मावा आणि गुटखा खाऊन तुझा आता गाल कापायचा असतो पोरा. तुला मावा आणि गुटखा खा म्हणून सांगणारे, तुला मावा आणि गुटखा खा म्हणून सांगणारे लक्षात घे, त्यांच्या चपलाजवळ सुद्धा आपल्याला किंमत नाही पोरा. या क्षणाला आज शपथ घ्यायची, एकही पोरगा व्यसनाच्या कुठल्या विळख्यामध्ये अडकणार नाही, आपल्या मित्राला व्यसन करू देणार नाही पोरा. लक्षात घे, उद्याचा भारत तू आहेस, आई बापाची शान, या राष्ट्राचा अभिमान. पोरीनो, अजिबात मध्ये असं उठायचं नाही का, खाली बसा. तुमच्या नखरे मला चालणार नाही का, तुम्हाला सांगतोय. इथं काही पिकनिकला आला नाही, नालाय का ना तुम्ही, चालणार नाही मला. माग कोण बोलतय? आवाज नाही पाहिजे माझ्या कानावर, कर तुम्हाला. हा, इथं काही गंमत करायला आलो नाही. मध्ये गोट्यांचा काय साखरपुड्याला आलं काय थोबाड फोडे मी कोण असतात. शांत राहायचा. आईला पहिला प्रश्न विचारलास ना ग पोरी, त्याच माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा बघ. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, तुझ्या आयुष्याचा संघर्ष, या राष्ट्राची परंपरा, सगळी संत परंपरा, अध्यात्म, सगळं काही या प्रश्नाच्या तळाला लपलेलं आहे पोरी. कारण त्या आईला का दुसरा प्रश्न विचारायचा? 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ पोरा, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या, त्या क्षणाला एका क्षणात कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनं. आज पळत पळत जायचं पोरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तो तुझ्या माहेरी जात होतीस आई का? 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तो तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ती आई, माझं वय 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. आंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या मागे पुढे पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो फाटक्या कपड्यावरचा बाप, तिच्या डोळ्यासमोर
समोर दिसल अंगावरती एकच लुगडा आहे, 25 ठिकाणी फाटलेला आहे, 50 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिची आई तिच्या डोळ्यासमोर दिसल. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणेल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझा वय 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी तुझे माझ्या माहेरी जात नाही बघ. कारण आहे बघ पोरी त्याला, कारण आहे बघ पोरी त्याला. बास वाटलाय, ट्रिबल शार्प करून आवाज दे. कारण आहे बघ पोरी त्याला. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बाग, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बाग. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का, आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नव्हती हो. अहो बापाला तर 2-2 महिने बापा बरोबर मी बोलत नव्हती. आय हेट यू पप्पा असं मी म्हणत होते. पण आता उठल्या उठल्या आई बाप दिसत नाही, पोटामध्ये माझ्या गोळा येतो हो. हो माझी आई मला लहानपणी म्हणायची, अगं माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो. मी आईला नेहमी विचारायची, आई पोटात गोळा कसा येतो ग? कळालं हो मला, आता कळालं. उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही, खरंच माझ्या पोटामध्ये गोळा येतो. जाऊ का हो, एकदा आईला डोळं भरून बघून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो. हे पोरी माझ्या डोळ्यातल्या अश्राने माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हो पोरी एसटी पुरतच पैसा ठेवत होता ग. कारण हे पोरी बघ, आता तुझ्या बापाचा हा बंगला, हे आता तुझ्या बापाचा हा बंगला बघू नको पोरी. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा नको रडू, जा. पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे पोरी एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. लग्नानंतर मी एकटी पडली होती बघ. काय करावं मला कळत नव्हतं बघ. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कडकडून कधी एकदाची मी मिठी मारते. अक्का अक्का करायला ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते आणि कधी एकदाचा त्याच्या गालाचा मुका घेत त्याला सांगते, बाळा नशिबवान आहेस, आयुष्यभर आई बापा जवळ राहणार, आई बापाला त्रास देऊ नको. हे बरे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते बघ, एसटी मध्ये मी बसत होते बघ, एसटी माझ्या माहेरी येत होते बघ, एसटीतून खाली मी उतरत होते बघ, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा मला अंगण दिसायचं बोरे आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा आबा मला उद्या हे पाहिजे, आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय का मी हसून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस की रे, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा उपाशी बाप, नुकताच कामावरून शेतातून एखाद्या कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा, स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा
आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. हे कोण बोलतंय रे? एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. सगळी नाते आयुष्यभर असतात ग सोबत, पण ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी. तुझ्या बाबाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी तर खाली उतरत होती, घराच्या दिशेने धावत होती. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोर ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना पोरी. हे माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत माझ्या हातातल्या पिशव्या आबाच्या हातात देत मी म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा. आबा डोळ्यासमोर तुम्हीच दिसता, स्वप्नामध्ये तुम्हीच येता म्हणून तुम्हाला बघायला आली आबा. माझ्या हातातल्या पिशव्या घे. अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, हे पळ बाहेर, गंमत आल्यावर कोणाची वाट बघत होतीस ग, ये लवकर. माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावरती पडतात, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. ज्या क्षणाला माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडत होती, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणात जरी मी हाक दिली, अब्बू मेरा अब्बू घर से बाहर नाही आता. माझ्या हातातल्या पिशव्या माझा बाप आता घेत नाही पोरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशीस ग पोरी. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातात जातो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, हे माझ्या लेकरं, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पोरी, काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना
थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा, एक घास कावूचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या हातानं जिवंतपणे एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशीस ग पुरी, पुरी कशी. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो हात जोडून आज बाबासाहेबांच्या समोर, छत्रपतींच्या समोर आज अखिल मराठा समाजसेवा प्रतिष्ठान संचलित मराठा महिला दामिनी संघ पाचोरा आयोजित या व्याख्यानामध्ये नव्हे तर या परिवर्तनामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा तुझ्या काळजावरती पेरतो. मी इथं थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कारट्या पोटाला अगोदर काहीतरी खान मग कुठं बोंबलत जायचं तिकडच. तुझ्यासाठी मी पण उपाशी आहे की सकाळपासून. हा आवाज आपल्याला स्वयंपाकघरातून कधीच येत नसतो. पोरांनो उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, प्रचंड मोठा अधिकारी व्हाल, लाखो आणि करोडो रुपये तुम्ही कमवाल पोरांनो. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पण हा आई बाप आम्हाला कळाला नाही. हे पोरी कधी बापाची टाच हातामध्ये घेतलीस का ग? 100 भेगा पडलेत बघ, 100 भेगा आहे, 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला पोरी, 100 भेगा. हे पण तुझ्या टाचला एक भेग सुद्धा पडू दिली नाही बघ. पाटेच्या थंडीमध्ये, पाटेच्या थंडीमध्ये, पाटेच्या थंडीमध्ये तुझा बाप हे पुरी जेव्हा तू कुठं तर झोपलेली असतेस ना ग, हे थंडीमध्ये आई जवळ अंगावर चादर घेऊन तू झोपलेली असतेस, तेव्हा त्याच थंडीमध्ये कुठल्या तर शेतात तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो पोरी, कुठलं तर हमाली करत असतो, कुठं तर ऑफिस मध्ये ग रात्रपाळी करत असतो, कुठल्या तर कारखान्यामध्ये 24 तास उभा असतो साला. कारण माझं लेकरू, माझी लेक. आणि तुम्ही त्याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, हातामध्ये मोबाईल घेऊन 24 तास. का ग लेक पोरी मोबाईल जास्त बघू नको, डोळ्याला त्रास होईल. पप्पा यू जस्ट कीप क्वाइट. आई बापाच्या तोंडावर थुंकतात रात्रभर, कुठल्या तर हरामी बरोबर चॅटिंग करत बसतात. का ग पोरीनो काय चूक आहे आई बापाची? हा अगं मोबाईल मागितल्या मागितल्या पळत गेला की ग तुझा बाप. अगं व्याजानं 10,000 काढलं पोरी. खरं सांगतो बघ, 15,000 बापाकडे होतं, 10,000 कमी पडत होतं साला, व्याजानं काढलं. तुझ्या हातात मोबाईल आणून दिला आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर कुत्रा येतो सरळ सरळ बापाच्या तोंडावर थुंकून साला बापाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचून घेऊन जाताना लाज नाही वाटत पोरीनो? का ग ए पोरा,
IPL रना मोजत बसलास नालाय का. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. हा असा तो तसा, यानं एवढे करोड रुपये घेतले. त्यांच्यासाठी टाळ्या काय वाजवता, रात्रभर फटाके काय फोडता. आणि तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या आई बापानं या पाचरेच्या रस्त्यावर किती रना काढल्या पोरा, याचा हिसाब ठेवलास का नालाय का. कधी बापाच्या गालावरून हात फिरवलास का. पप्पा आय लव्ह यू म्हणून कधी बापाच्या गालाचा मुका घेतलास का रे. तुझ्या अंगावरची आज कपडे आणि अंडरवेअर आणि पायात चप्पल आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या आई बापामुळे नालाय का. कोणीतरी बेगडी येतो विमल खाव म्हणून सांगतो, ते तुमचे आदर्श झाले. गांजा तुमच्या हातामध्ये देऊ लागले. हा दारूचे ग्लास कसे रिचवायचे तुम्हाला ते सांगू लागले. खोटी प्रेम कशी करायची तुम्हाला ते सांगू लागले. आणि ते तुमचा आदर्श झाले. आणि आज हा वसंत अंकारे व्यसनमुक्त झाला पाहिजे माझा देश म्हणून फिरतो. नालायकानो, मला ट्रोल करताना माझ्या लेकीला उचलण्याची वार्ता करता. किती पोरी, एक लेख माझी नाही रे, या राष्ट्राची प्रत्येक लेख माझे. साल्या तुझ्या छताडावर नाचायला लावणार, त्यांना त्यांच्या मनगटात ताकद भरणार. तुझा बाजार 2 वर्षात उठवणार या राष्ट्रातून. नालायका आज पळत पळत घरी जायचं. थांबतो इथं फक्त. ओनली 10 minutes I want, because I am not talking with your ears, I am talking with your heart. This is not a lecture, this is the transformation of your life. बस खूप झाला आता. चला घराघरामध्ये शिरून हरामखोर कुत्री आमच्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालू लागली. हा प्रेमाच्या नावाखाली. आज पळत पळत घरी जायचं. माँ को 2 सवाल पूछे थे, आज माँ को कोई सवाल नहीं पूछना है. माँ के साथ आज बात ही नहीं करनी है, सिर्फ इंतजार करना है अपने बाप का. बस टुडे यू हैव टू वेट फॉर योर फादर. आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल संध्याकाळी 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता एकच काम करायचं. सगळी बंधनं तोडून टाकायची, सगळी चळमट तोडून टाकायची. पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं का. शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का. आई काय बोलली का. बाई काय बोलल्या का. तुझ्या मैत्रिणी काय, तुला काय हवं का माझ्या लेकरा. तुझा भाऊ काय बोलला का सांग. नालायकाची चमडीच लोळवतो, माझ्या दीदीला त्रास देतो. त्यावेळेला बापाला कडकडून मिठी मारत बापाला सांगायचं, बाप्पा मला कोणी काय नाही बोललं. पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तो मला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळाला होता. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. पप्पा पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती. पप्पा आणि जसं पप्पा तुम्ही येत होता कडकडून, तुम्हाला मी मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला उचलून आनंदानं हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहे. अगदी वाघासारखी, वाघिणीसारखी, राणीसारखी, परीसारखी मी तुमच्या हातात येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. यू नो पप्पा आप घर से जाते और माँ मुझे बहुत डांटती है, माँ मुझे मारती है. आप मुझे कहते थे चलो चलो हम दोनों मिलके तुम्हारी माँ को आज मारेंगे, चलो चलो चलो. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी माझ्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता. पप्पा माझा घोडा म्हणून तुम्हाला मी अंगणभर फिरवत होती. पप्पा तुमच्या खांद्यावर मी बसत होती. पप्पा पप्पा पोता पोता म्हणून तुमच्या पाठीवरून मी फिरत होती. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती. पप्पा पण पप्पा आता मी मोठी झाली. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही. पप्पा आय हेट यू. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते. पप्पा पण तुमच्या समोर येत नाही. पप्पा मी तुमचा तिरस्कार करते. पण आज गेली होती पप्पा शाळेमध्ये, एक बाप नावाचं वादळ ऐकून आली. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पप्पा म्हणून मिठी मारते. पप्पा आज पळत पळत घरी जायचं. इथं बसलेल्या प्रत्येकाला घरी पळत.
आपल्या आई बापाला एक कडकडत मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतरी या तालुक्यातल्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं आणि 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास भरवत मला कोण म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप? बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बघ, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानं, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानं, कारण तुमच्या पाठीमागे असताना तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बापला आपण म्हणतो, दाद्या उचाल, शर्ट चाल. अरे घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय, पोरांना जे पाहिजे ते घेऊन द्यावं. माझ्या अंगावरचे दागिने काय कामाचे? पोरच आपली दागिने आहे, तो त्यांना जे हवं ते घेऊन द्या. हे पोरा, ते सगळी महागडी कपडे वस्तू तुझ्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. आणि विना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतात. त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे कपडे बघतं, पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, हांबेडं बोलत आपल्या आईला म्हणतं, या आय गा, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला गाय, मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट कपडे नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप रडू नको, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नको. 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेऊया तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं? आय मी शिकणार, आय मी मोठा होणार, मी एवढा पैसा कमवणार, आय एवढा पैसा कमवणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय. ए पोरानो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं. पोरानो, तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू तुम्हाला कळाला का? आणि आता तुमच्या डोळ्यात आलेले हे अश्रू परिवर्तनाचे आहेत, कमजोरीचे भेकड नाहीत. पोरीना, रणचंडिका आहात, माझा संभाजी राजा तुम्ही, माझा भगतसिंग तुम्ही आहात. या अश्रूंच्या अग्नीमध्ये अस्तापून निघायचं, हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजेत. सोन्यासारखी चकाकी तुझ्या आयुष्याला, तुझ्या संस्कारांना आली पाहिजे. उद्याचं राष्ट्र म्हणजे तू आहेस बघ पुरी. घरदार मला माहिती नाही, कुटुंब मला माहिती नाही, हे राष्ट्रच माझं कुटुंब. आदेश आहे छत्रपतींचा, आदेश आहे माझ्या आऊजीचा, म्हणून फिरतोय पोराला. आणि तुम्हाला खरं सांगू का, बापाला कधी बघायचा? ए पोरा खाली बस, त्याला उठू देऊ नका. 1-2 पोरीने त्याला जरा शांत कर.
बापाला कधी बघायचं तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. आता येऊन बाप बसलाय पाठीमागे, इकडे तिकडे, चला जाऊया बाप ऐकायला जाऊया. माझ्यापेक्षा वेगळा बाप कसा असू शकतो? या बापाला बघू नका. शाळेची फी आणि सहलीची फी 8-10 हजार भरायला येतो, त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता पोरानं कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं. पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव सांगा. बाप आहे बाप. सांग पोरा, तुझा बाप तेव्हा मरतो जेव्हा तू बापाला पोलीस स्टेशनला उभं करतोस. का? पोराकडे गांजा सापडली, पोरग दारू पिऊन सापडलं. रात्रीच्या 12 वाजता वाढदिवस साजरा करत होतं, पोरग सापडलं. पोरग दारू पिऊन गाडी चालवत होतं. काल 17 वर्षाचं पोरग, 18 वर्षाचं पोरग बारामतीचं रे अपघातात निघून गेलं. 4 दिवस झाला, आई अजून कोमात. नालायकानं तुम्ही निघून जाता आणि आई बाप टाचा घासतो. बिना लायसनची गाडी तुम्ही चालवता. नालायकानं दारू पिऊन गाडी चालवता. आणि तुम्हाला शिव्या द्यायच्या नाही, तर ट्रोल करता. पोरांना मारतो म्हणून मला ट्रोल करता. हा नालायक. जीव गेला तरी चालेल, बापाला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जायचं नाही रे. हरामखोरांनो, तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगलं जावई मिळालं, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं, साला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आलं तर तुझ्या आईला ते लय ओरडतंय. का ग, का रडू नकोस बाग. जेवढे दिवस आपल्या जवळ काय तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायची. बाप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता. म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा आज घरी लवकर या. पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. पप्पा येऊ ना पप्पा, मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. मागच्या वेळी करपलेला होता, आता नाही करपला. पप्पा प्लीज कम. पप्पा आय वॉन्ट टू इट विथ यू टुडेज डिनर. पप्पा आय वॉन्ट टू टेक विथ यू. पप्पा प्लीज कम. पप्पा if you will come late, I will not take my dinner today, पप्पा. आणि मी खरंच जर उशिरा आले तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला घरातल्या या अंतरुणावरती दिसायचं नाही. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो, म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 200 रुपये देता का हो, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आईला सांगू नका पप्पा. आई मला म्हणते बापानं तुझा लय लाड केला, बापाकडून तू लय पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा, नको मला तुमचा पैसा. म्हणून माझ्या समोरून उगाच रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला म्हणू आज आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी आईला सांगितलीत का? 200 काय होते? टेक 500 रुपीज माय डिअर, टेक 500 रुपीज, स्पेंड इट अँड कीप इट. सगळा लग्न मंडप रडत असतो तुझ्या लग्नानंतर. तुझी आई, तुझी आजी, तुझी मावशी सगळे रडत असतात, पण बाप मात्र तिथं हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही. माझ्या लेकीचा नवीन आयुष्य. बोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तो धोळ्यानं गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बोरी, जा बोरी, चल जा, रडायचं नाही, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे साधा. सगळा मंडप रडला आणि माझा बाप नाही रडला. पोरी चोख, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो मी, तर थांबतो बघ. तशी तुझी गाडी निघून जाते, लग्न मंडपामध्ये तुझा बाप परत येतो बघ. लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, वाजंत्रीवाल्यांचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरात तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशीवरी करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप.
तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचा मुका घेतो आणि उशाला घेऊन रात्रभर अश्रू नवला चिंब करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते आव सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. 100 किलोचा पोतं या ट्रक मधून त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाप आहे. या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो, साला ड्रायव्हरचं काम करून आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. हॉटेलच्या बाहेर उभा राहून जो वॉचमनगिरी करतो त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. आपल्या लेकरांच्यासाठी दुसऱ्याची संडास आणि गटारी साफ करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर जो टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकराच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हराम कर कुत्रा सगळं काय तुला खोटं सांगतो. तुला मोबाईल देतो खोटा, एकाची गाडी दुसऱ्याचं घर दाखवतो, काय काय वाटेल ते करतो. आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून चला वरती चला. एक बरी हा तुझा बाप आहे बघ, जो बाप अखंड राष्ट्रभर मी सांगत आहे बघ, जो बाप गेली 1 तास तुला मी 2 तास ओरडून सांगत आहे बघ, हा तुझा बाप आहे बघ. बोरी ऐक बोरी, आता ऐक. नंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो. आणि पोरीनं त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटासा रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला इथं जागा दिली बघ. आमचं उगम स्थान ते आहे. पहिली वेदना आईला कळते, पहिला अश्रू लेकराच्यासाठी आईच्या डोळ्यात येतो. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी जर हंबरडा फोडून आजपर्यंत कोण रडत आलं असेल पोरीनो, आपल्या डोळ्यातला अश्रू न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी कुटुंबाने बघितलं तर माझं कुटुंब चुकल, हे माझं कुटुंब खचल, माझं कुटुंब हरल. म्हणून हे डोळ्यातला अश्रू साला काळजात साठवून, डोळ्यातच आठवण. तुमच्यासाठी आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज पोरी तुझ्या समोर उभा आहे बघ. 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी, 1 वर्षाचं व्हायचं. हे बघ, मला सगळे म्हणतात कुठल्या शतकामध्ये गेला हा नालायक. हे आम्हाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घालणाऱ्या हे नालायक हरामी, ऐक तुझा बाजार उठवतो की नाही बघ नालायका. पोरी आज एक काम करायचं बघ, जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बघ पोरी. कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे. या वसंत हांकरेला सुद्धा वाटतं घरात पळत पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी, पण 40 वर्षापूर्वी कुठं माझा बाप गेला मला माझ्या पण नशिबात नाही पोरी. पण आज तू जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. साला तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत पळत जायचा बघ पोरे. सगळी जळमट तोडून टाकायची पोरं, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनं चला पळा लवकर वरती जा, जा पळत. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा, जा पळ पोरी. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. जा पोरी जा पळ. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरीनो, सांगा या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. सांगा हा पडद्यावरचा बाप आहे का सांगा. खोटा खोटा रडणारा हा बाप आहे का सांगा. सांगा या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं कराल का. सांगा त्या आई बापाच्या छाताडावर नाचून तुम्ही निघून जाल का. सांगा या आई बापाची चूक आहे. हे लहानाचं तुला मोठं केलं दिदी, तू म्हणशील तिथं का लग्न तुझा. पण नको का दिदी, कुठं पण फसू नकोस खोट्या प्रेमाच्या जाळ्यात. सांगणार या बापाची चूक आहे का. सांगा मला काय चूक आहे या बापाची. सांगा मला काय चूक आहे या बापाची. काय चूक आहे या बापाची सांगा मला. सांगा मला पोरानं. एक चला पाया पडा, बापाच्या पाया पडा. चला झुका पोरीला, चला झुका.
यही तेरा अल्लाह है, यही तेरा भगवान है, यही सब कुछ है बोरे। खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा. चला सगळ्यांनी उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. तेव्हा आपल्या डोक्याला आपल्याला आयुष्य दिला फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. डोळं झाका पोरानं, डोळं झाका, डोळं झाका. डोळ्यासमोर आणा आपल्या आई बापाला. आला का बाप डोळ्यासमोर? आला का? मार मिठी पोरी बापाला मिठी मार, पोरा बापाला मिठी मार आणि सांग पप्पा व्यसन मी कधी करणार नाही. आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. व्यसन तर मी कधीच करणार नाही पप्पा. आत्महत्या तर मी कधीच करणार नाही पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. पप्पा आय लव्ह यू पप्पा. माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. घ्या शपथ पोरानो, घ्या शपथ, घ्या पोरानो, शपथ घ्या. कुठल्याही व्यसनाच्या विळख्यात मी अडकणार नाही. काही बापाला पोलीस स्टेशनला मी उभा करणार नाही. घ्या शपथ.